त्याला हे पण भरपूर आले। हे पहा, हा गोडेगाव रोड आहे। रोड लगत आहे सगळं। मैत्रिणीचं नर्सरी आहे। गाडी भरायची 3 दिवस पाहून बरं का, आणि तिथून आलं परत ती 2-4 पोरं लावायची, पाणी घालायची, म्हणजे आम्हाला म्हणजे जवळजवळ 25-30-35 रुपये आम्ही एवढं पुरवतो। मग असंच घर मग तिथं माणसं आम्ही उभे तिथं माझे लेकरं, आम्हाला पोटात भाकरी नसली तर जमून पण येल पाणी मारावं लागतं। हे आहे अंजीरचे झाड। तिच्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारचे झाडं आहेत, फुल झाडे पण आहेत। सगळ्या प्रकारचे झाडं आहेत। हे डाळिंबाचे झाडे, पेरूचे झाडे। हे काय आहे? पेरू वेगळेच आहे, वेगळ्या जातीचे। वराला मस्त कुठं नाही अगं, तुला कुठं नाही। हे पहा गुलाबाचे झाड। हे रोडच्या आसपासच आहे, रोडच्या जवळच आहे। पहा गुलाब किती छान आलाय। तरी फरक पडत। सुपारीचे झाड आहे का? सुपारीचे। कोणता रोड आहे तो? हा गोडेगाव, कुकाना गोडेगाव रोड। गुरुकृपा नर्सरी। इथे सर्व प्रकारचे झाडे भेटत आहेत। आणि ते नवीन नारळ आले ते काय, त्याचं काय नाव आहे? मलेशियन ग्रीन ड्रॉप। पहा इथं किती सुंदर वातावरण आहे। सगळ्या प्रकारचे झाडे, फुलझाडं पण आहे। अवश्य एकदा भेट द्यावी। रम्य वातावरण आहे, झाडं पण येतात। जे हवे आहे त्या सर्व प्रकारचे झाडे आहेत। मला पण काही नाव माहीत नाही आहे, पण आहेत तुम्हाला जे पाहिजेत ते। छान असेल हे नर्सरी आहे, अवश्य भेट द्या। मयूर महाडिक, मलेशियन ग्रीन ड्रॉप। हे नारळ किती वर्षात त्याला हे होतं? 3 ते 4 वर्षात नारळ येतात। या नर्सरीला अवश्य भेट द्या। तुम्हाला पाहिजे ते सर्व प्रकारचे झाडं भेटतील। हो, ते पाहिजे।